मित्रांनो, इथं प्रत्येकाचं आयुष्य संघर्षानं भरलेलं असतं. पण शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देतं. त्यापैकी एक म्हणजे निवृत्त सुभेदार महादेव किरवे, म्हणजेच आपले आप्पा किरवे. खडतर आयुष्यातही जिद्दीच्या जोरावर ध्येयापर्यंत पोहोचता येतं, हाच वस्तुपाठ आप्पा आपल्यासमोर मांडत आहेत. प्राथमिक शाळा भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर आणि धर्मशाळा या 3 ठिकाणी भरायची, ज्याला चावडी म्हणतात. धर्मशाळा म्हणजेच जुनी चावडी म्हणायचं. तर त्या चावडीमध्ये पण शाळा असायची आणि त्यावेळचे शिक्षक 2 किंवा 3 शिक्षक मुश्किलने असायचे, हार्डली 2च. पैकी मला एक बाई आठवतात, जोशीबाई, आणि एक गुरुजी जे शिंदे गुरुजी. आणि शिंदे गुरुजी जर म्हणलं तर त्या काळातले फार टप गुरुजी होते. उंचीने बिचारे फार कमी होते, अगदी 3.5 फुटाचे होते, पण 4 फुटाच्या मुलाला उडी मार द्यायची. पण भावना मनामध्ये एक असायची की माझा विद्यार्थी फेल झाला नाही पाहिजे आणि त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. प्रायमरी शिक्षण आमचं मराठी शाळेत गावामध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत झालं. 5वी ते 7वी हे शिक्षण कॉलनीवरती झालं आणि 7वीतून पुढचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते 8वी ते 10वी भादे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झालं. त्याच्यातून प्रेरणा म्हणजे शिक्षकांच्या भावना ज्या होत्या त्यावेळी, त्या अशा होत्या की माझा विद्यार्थी, माझ्या विषयाचा विद्यार्थी जो आहे तो कोणत्याही क्लासचा असो, 8th, 9th, 10th कोणताही असो, कारण पर्टिक्युलर शिक्षक नसायचे, सगळे तासवार असायचे. त्यामुळे त्यांचा मोटो फक्त एकच असायचा की माझ्या विषयामध्ये कोणत्याही वर्गातला विद्यार्थी फेल नाही झाला पाहिजे. चा परिणाम असा होता की शाळेचे रिझल्ट चांगले लागत होते. मला थोडंसं आमिष हा शब्द वापरावा लागेल की म्हणले तुम्हाला आम्ही पुस्तकं देऊ, हे राहायला जागा देऊ, जेवण देऊ, पण तुम्ही शाळेला या. नको नको म्हणत असताना शेवटी ज्युनियर कॉलेज लोणंद, मालोजीराजे विद्यालय लोणंद इथं ॲडमिशन घेतलं. 11वीचं वर्ष फेल जाण्यापेक्षा न शिकलेलं बरं असा विचार करून, कारण मला टाइमपास करायचा नव्हता. अचिव्हमेंट जर करायचं असेल तर टाइमपास करून जमणार नव्हतं. म्हणून मी आमच्या आईला सांगितलं की मी तुम्हाला आयुष्यात कधी दोष देणार नाही की मला शाळा शिकवली नाही आणि मी शाळा सोडतो. म्हणून आपला बिस्तर दप्तर घेऊन सायकलनी परत आलो. माझी जशी 10वी झाली, 10वी झाल्याबरोबर मी कॉलनीमध्ये आणि जे डॅम आहे ह्या दोन्ही साईड पाहून इरिगेशनच्या अंडरमध्ये मी मास्टरला जॉईन केलं. आणि कॉलनीत कामं करत असताना व्हायचं काय की माझ्याबरोबर 10वी झालेली मुलं शाळेत जायची. मला थोडंसं खराब वाटायचं की यार माझ्याबरोबरची मुलं शाळेत जातात आणि मी काम करतोय. म्हणून त्या मिस्त्रींना मी रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट करून सांगितलं की मला तुम्ही आउटसाईडला कुठेही पाठवा, मला कामाचा काही वाद नाही. इथं सुद्धा मला कामाचा वाद नाही, पण मला थोडंसं माइंडवरती एक दडपण थोडक्यात की बाबा मी शाळेत जात नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी मला मग धरणावरती पाठवलं आणि मी तिकडं काम केलं. 78-79 हे 2 वर्ष मी इथं काम केलं. 2 वर्ष काम केलं. मला त्यावेळी ₹5.60 रोज पेमेंट होतं, दररोजचं ₹5.60 याप्रमाणे मास्टर मिळायचा. आणि मी 79 लास्टला मुंबईला गेलो. ती कंपनी होती भायखळ्याला गेलो. तिथे माझे ते इमाने आणि इतवारे काम करण्याचा हा मला फार मोठा फायदा झाला. आणि तिथेही मला त्या मोल्डिंग आणि टर्निंग हे 2 जॉब मी भायखळ्याला 80 साली शिकलो. आणि 80 साली हे 2-3 महिने ते काम केलं. ते काम करत करत तिथेही पार्ट्या यायच्या, जे जॉब बनायचे ते नेण्यासाठी. मग तिथून मला त्यांनी दुसरी पार्टी आली. त्यांनी मला तोच प्रश्न केला, तू आमच्याकडे काम करशील का? मग लोक पेमेंट काय देणार? म्हणले ₹7 रोज. मग हरकत नाही. मी तिथे सांगितलं मला असं असं ₹7 रोज मिळतोय, कसं काय करू? मला त्यांनी परमिशन केलं की बाबा ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. काम टफ होतं ते. तिथं प्रत्येक 3-4थ्या दिवशी माणूस काम सोडून जायचा, कारण ते भट्टीचं काम जे आपल्या फोर व्हीलर जे आहेत मोठ्या हेवी, तर ते बॉडी ज्याच्यावर माउंट करतात तो पार्ट तिथं बनायचा.
आणि तो पॉट बनायचा म्हणजे नियर अबाउट 8 ते 10 MM जी म्हणजे आयरन स्टीलची जी सीट आहे त्याला नागफणी जो शेप देतात तो शेप त्या ठिकाणी दिला जायचा. त्यामुळे काम टफ होतं. 9 टनाची प्रेस 9 लोकांना उचलावं लागायची आणि ते संध्याकाळपर्यंत केलं की माणसाने दुसऱ्या दिवशी माझा बास आपल्याला नको. पण ते मी बऱ्यापैकी केलं आणि त्याच्यानंतर मी मिलमध्ये शिकण्याचा पास काढला. कपड्याच्या मिलमध्ये शिकण्याचा पास काढला. तिथं मी 6 महिने ट्रेनिंग केलं. 6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर आम्ही परफेक्ट झालो की विवर म्हणून आम्ही कुठेही जॉब करू शकत होतो. पण आमचा बॅड लक समजा किंवा नॅचरली जे काय होणार होतं म्हणतात आयुष्यात तो भाग समजा की त्यावेळी पॉवर कपात झाली आणि पॉवर कपात झाल्यामुळं आम्ही जेवढे ट्रेंड झालेलो होतो त्या कुणालाही काम मिळालं नाही. आम्हाला सर्टिफिकेट दिलं गेलं आणि सांगितलं की ज्यावेळी पॉवर फुल होईल त्यावेळी तुम्हाला बोलवलं जाईल. मित्रांनो, सुभेदार आप्पा किरवे यांचा संपूर्ण जीवन प्रवास लवकरच आपल्यासमोर उलगडणार आहे, जो तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. हा थरारक आणि प्रेरणादायी प्रवास पाहण्यासाठी आपल्या ॲटोबायोग्राफीवाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.